भाई कितें जालें विषय कितें जालो? आम्ही या डेअरीचे सभासद आसा. हां 15 वर्सां जाली फाटले आम्ही दूध घालता. ओके. लॉकडाऊन आफ्टर लॉकडाऊन 2019-20 बँकेचो हिशोब जावंक ना हेचो आमच्या डेअरीचो हिशोब क्लियर ना असा सारको ना. आम्ही रजिस्टराक कंप्लेंट केला. आम्ही हेंकाय सांगले परत विचारीत आसता. मात अजून मेरेन आमकां तेचेर रिप्लाय म्हणून कितेंच मेळना. आमकां तेंच्यांनी आमची हर्षदा पाटील यांच्यानी त्यांच्याकडे 2019चे बी हे मागलेले ऑडिट. RTI मागान त्यांच्यानी घेतले ते ऑडिट घेतलेले आहात त्यांच्याकडले. मग त्याच्यावर असे खंयचेच हे ना की क्लियर ना बिला बी कांयच क्लियर ना. फक्त त्यांच्यानी बरोवन दिलेली आमकां. ओके. आम्ही सभासद दूध घालता. फाटल्या 2-3 महिने आले प्रत्येक शेतकऱ्याक कोणाकच पैसे मेळांक ना. कारण कितें सांगतात पैसे मेळना जाले? कारण असे कितें दितात म्हणटा ते. कितें विचारले तुमचे पेमेंट घालतलो आम्ही येवंक ना आणि कितें अशेंच सांगता. तुम्ही मग ते मेन सोसायटीक बी कळयले दूध डेअरीक कळयले तुम्ही? दूध आमचो सुपरवायझर येता मळीक म्हणा. तो म्हणता आम्ही फक्त डेअरी आम्ही पेमेंट टायमार घालता. तुमचे जे दूध पावता त्याचो पेमेंट बी तुमचो टायमार घालता. तो फक्त हांगा चेकिंग येता. दुधाची क्वालिटी चेकिंग म्हणून तो येता. आणि सर फोंड्याच्यान एकदा संतोष देसाई म्हणून हांगा आयले. त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केली. ते आमकां सांगले आम्ही तुमच्या सगळ्या हेंका डेरीकच सांगला तुमच्या दुधात पाणी असता म्हणून पाणी घालून पाठयता म्हणून तुमचे. म्हणून ते आले पण तांकां सांगले तुम्ही कितें विचार करा. पण तिने आमकां सांगले तुम्ही कमिटी जमाया आणि तुम्ही मागीर विचार करा. पण हांगा कमिटीत कोण जमना. आम्ही म्हणून कितें करपाचें. आम्ही कमिटीतले कोण नाही. कमिटीतले मेंबर एकूय ना हांगा. आणि कमिटीतल्याच मेंबरांच्या पेंडीचे उदार पैसे असतात ते दिवंक बयना. ओके. कितें म्हणटा तू? आणि कमिटीच्या लोकांनी जास्त पेंड नेलेली असा त्यांच्याकडनं. आणि त्यांचे हिशोब त्यांच्या सेक्रेटरीन काय ठेवक नाही. ते देतात म्हणून सांगतात पेंड. पण पेंडीचा हिशोब काही नसा. 4-4 लाखाची पेंड बाहेर असतात. आता जे घेणारे असं सभासद ते सांगतात की आपण पेंड नेऊकच नाही असं की ह्याच्याकडनं असं पूर्ण सांगतात. आणि ज्या आमच्या डेअरीत आमचे चेअरमॅनाची सून अनिशा सामंत आज 100-150 लिटर दुधाचा पुरवठा करता. तेका पेमेंट टाइम मिळता कारण त्याचं बिझनेस वेल सेटल असा. आणि तेका अवॉर्ड तानावडे आणि प्रमोद सावंतनी दिल्लो असा. चांगली गोष्ट असा. त्याबद्दल आमचं काही ना. पण 100 लिटर दूध घालणाऱ्याक डेली पेमेंट मिळतं. पण 15-15. पण बारीक सारीक शेतकरी आम्ही 5 लिटर 10 लिटर दूध घालतो. त्यांना आमका 4-4 महिने पेमेंट मिळणार नाही. ह्याची जरा हे करायची. हरशी पेमेंट केन्ना मेळा? 31 तारीख काय? आमच्या महिन्यातनं 2दा पेमेंट मिळता. एक 7 तारीख पेमेंट मिळता आणि दुसरं एक 22 तारीख पेमेंट. म्हणजे महिन्याक 2दा 15 पेमेंट. पण आता कितले दीस जाले तुमका मेळोंक ना? कितले महिने? माका मार्चाचे 20 तारखेपासून मी दूध चालू केला आणि त्याने अजून पेमेंट देऊंक ना. तू दिसाक कितले दूध घालतालो? दिवसाक मी 2-3 लिटर असे घालतात. तरी दिवं ना. तुम्ही विचारले चेअरमॅनाक बी विचारले? चेअरमॅन एक्सपायर झाले 10 महिने झाले. आता जी कमिटी असा ती कोणच कमिटीतलं दूध घालपाक म्हणून कोणच फार्मर ना. तसली कमिटी सध्या त्यांची असा चालू असा सध्याच्या स्टेजी. खंय चालू मीटिंग काय ना. कशें न्हू म्हटल्यार ते तीच कमिटी अजून असा. कमिटी बरखास्त करूक ते आता सांगतात आमका कमिटी बरखास्त करा. पण आमका हिशोब कायच देण्यात नाही. आणि कमिटीक आम्ही सांगला तुम्ही बरखास्त झाला तर कमिटी सांगतो तुम्ही कोर्टात जाणार. आमच्याकडून आम्ही पैसे खाल्ले म्हणून कंप्लेंट करा. तुमचं पाय आम्ही चुकवतो म्हणून सांगले. आम्ही कोर्टात खंय जावचे आता का आमचो धंदो सांभाळचो. आणि बारीक सारीक आणि गव्हर्नमेंट सांगता तुम्ही गाई घ्या धंदो करा. एवढी सबसिडी देतो तेवढी सबसिडी देतो म्हणून. पण हे खाली काय जातं ते गव्हर्नमेंटचं लक्षात नाही. आम्ही रजिस्टराक लेटर केला. फोंडा डेअरीक आम्ही सांगितलं पण एकही कोण ऍक्शन घेण्यात नाही. परत मी तोरशाचो रहिवासी. तोरशा डेअरी बंद पडल्या कारणान मी हांगा दूध घालूंक येता तांबोशान. म्हाका पत्रादेवी खूप लांब पडटा. आणि हो धंदो म्हाजो बापूय करता म्हणजे पंढरीनाथ परब आणि माझी आवय सविता पंढरीनाथ परब. आम्ही दोनय दूध घालता. म्हशीचे घालता आणि गाईचे घालता. म्हशीचे ना म्हटले आमचे कशे 10 लिटर दूध जाता सबंद दिसा. तसेच गाईचे 10 लिटर जाता. म्हाका इल्ल्या दिसा हो पैसे दितेत म्हणून सांगता. म्हाका दिसता माझे तरी 4-5 महिन्याचे पैसे पेंडिंग आहात. आणि ह्याच्या पयलीं 2-3 वर्सां ते तसेच पेंडिंग आसले. आयज दितय फाल्यां दितय. आणि मुख्य कारण आमकां पेंड ही बांद्याच्यान विक्री धाडची पडटा आणि ते पदरी पैसे आमकां घालचे पडटात. आमचे सरकाराकडे एकच मागणी की आमचे रेग्युलर पैसे मेळपाचे आणि हेंच्यांनी आमचे रेग्युलर 15 हिशोब करपाचो.
म्हाका आता 6 वर्सां दूध घातलं, म्हाका अजून काय हे डेअरीन सभासद करून घेवंक ना. बघूंक गेल्यार कायदो सांगता की एका म्हयन्याक अमके लिटर जाल्या उपरांत डेअरीन सभासद करून घेवंक जायो, ती काय अजून करून घेवंक ना. त्याच्या खातीर आम्ही विचारले सुद्धा, ऍप्लिकेशन सुद्धा दिले, पण अजून काय ना. पण माझे पैसे पेंडिंग. 83 सालात जाली, म्हणजे जवळजवळ 42 वर्सां मी दूध घालतात. 42 वर्सां मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी ह्याच्यात ह्या काढले माझ्या घरगुती कारणाला लागून काय याच्यामुळे. जेव्हा आम्ही होतो की नाही संस्थेत, तेव्हा इतकी आमच्या काळात ही तांबूस ही संपूर्ण ह्याच्या गोव्यात पहिली इल्लेली होती आमची संस्था. आता तुमका दाखवतलं होतं, आता उघडा काय तर 2 वेळा 1 नंबर आणि 2 नंबर बक्षीस सुद्धा मिळाला. 3 नंबराचे बक्षीस आमच्याच घरात मिळाले. रमेश पाटील, हरी पाटील आणि कोणतरी. तुम्ही आता कितले झाले तुम्ही दूध घालता आता सध्या? आता सध्या बंद चालू तरी तुमका कितल्या महिन्याचे मिळाना पेमेंट? माझं आता 2 महिन्याचा आणि आता तिसरे हो चालू तिसरो. आमचे वर्षाच्या 12 महिने दूध चालू असता म्हशीचे आणि गाईचे. वर्षाच्या 12 महिने दूध चालू असता म्हशीचे आणि गाईचे. आणि ह्या डेअरीचा इतिहास जर अॅनिमल हजबंडरी विचारलं तर आताचे डिरेक्टर असं योगेश नाईक आणि प्रकाश कोरगावकर ते सांगतले. प्रत्येक वेळी पेमेंटाक 15वड्याच्या पेमेंटाक 15 फावटी तरी मागचा पडटा पैसे. आयज दे रे पैसे, आयज दे. जसे काय ह्याच्याकडे आम्ही ऋण आहो कसे. आणि सेक्रेटरी विचारले हे पैसे तू कधी काढले, किंवा आमच्या अध्यक्षाक विचारले की हे पैसे तुम्ही कधी काढले, तर अध्यक्ष सांगता तू आपल्या ब्लँक पेपरावर आपली साईन घेता म्हणून सांगता. कोण साईन घेता ब्लँक पेपरावर? सेक्रेटरी सांगता की सेक्रेटरी विचारला तुम्ही दोघांनी हे पैसे कशासाठी काढल्यात, कोणाचं पेमेंट काढल्या, तर अध्यक्ष जा म्हणून जा आता हे करता अनिशा सामंत त्या सांगता आपल्या कशाक काढले ते पैसे माहित नाही. सेक्रेटरीने आपल्या ब्लँक चेकवर आपली सही घेतली. सेक्रेटरी कोण हो? रवींद्र गवंडी. हा, तो किती म्हणता तेका तुम्ही मेळ्यात? तेका मेळ्ळे तो सांगता ही चावी घ्या, तुमची डेअरी घ्या हातात म्हणता. आता कितल्या शेतकऱ्यांक पैसे देऊ ना टोटल? ऑलरेडी एक सामान सोडलं तर त्याका एक 15 महिन्याचं पेमेंट मिळतं. जेवढे शेतकरी आहेत टोटल कितले आहात शेतकरी होते खूप, पण ह्यांच्या असे 70-80 सभासद ऍक्टिव्ह सभासद पण आता गायी विकले कारण ह्यांच्या ह्या धंद्याक लागा. आणि सरकार योजना बंद करतात ती योजना. किती योजना बंद करताय सरकार बघणार नाही. सरकार सरकार लक्ष देऊ जरा, सहकार मंत्र्यांनी जास्त. आई किती म्हणणे घे तुझे? ते काय नाही आपण आमका पेमेंट जर रेग्युलर मिळालं तर आमचं सगळं संसार चालतो. आमचं त्याच्यावरच आम्ही उदरनिर्वाह असा ना. बरोबर. तुम्ही डेली दूध घालताले? डेली घालतो. कितले लिटर घालताले दूध? 3-4 लिटर असता दिसाक 3-4. आता कितल्या महिन्याचो पगार मेळोंक ना? तरी 20,000 दिवचे असतात. 20,000 दिवपाचे. आता कितले महिने झाले दिवपाचे आहात? जानेवारी पासूनच आहात. जानेवारी पासून एकदा देऊ ना, मागे तुम्ही 2-1,000 हा थोडे थोडे देतात. कारण विचारू ना तू किती कम्प्लीट दी नाही का पेमेंट? तुम्ही म्हणता आपणाक येणारच नाही पगार झाल्या म्हणून आम्ही काय करूचा म्हणून असं म्हणतात. गोडेरी विचारला की तुम्ही पेमेंट आमचं पाठवणार ना, ते सांगतात 1 तारखेक तुमचं पेमेंट आम्ही तुमच्या अकाउंटात पाठवतो. ओके बरे. तुम्ही पळयतात GNH. Enough said. Enough said, let's end sword. Drinking is the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a drink and wanna race it to the tribe. Minutes is the time when I'm bringing in the bride. Enough said, let's end sword. Join the tribe. Enough said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. Never see me cause I'm taking what is mine.